वेलकम टू माय चॅनल. महत्त्वाची सूचना. या व्हिडिओमधील सर्व माहिती केवळ शैक्षणिक उद्देशानं दिलेली आहे. ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सल्ला नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी कृपया स्वतःचा अभ्यास करा किंवा आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या. या व्हिडिओतील माहितीवर आधारित घेतलेल्या कोणत्याही निर्णयासाठी आम्ही जबाबदार राहणार नाही. धन्यवाद. समजा एखाद्याला ऑफिसमध्ये खूप मोठं प्रमोशन मिळालं आहे, नवीन आणि खूप मोठी जबाबदारी मिळाली आहे अच्छा. आणि कंपनीचा व्यवसाय वाढवण्यात त्या व्यक्तीने खरोखर खूप मोठी भूमिका बजावली आहे. पण महिन्याच्या शेवटी जेव्हा बँक खात्यात पगार जमा होतो ना, हां. तेव्हा तो जो टेक होम सॅलरी आहे तो अगदी गेल्या वर्षीच्या पगार एवढाच आहे. म्हणजे 1 रुपयाचीही वाढ झालेली नाहीये. अरे बापरे. म्हणजे काम वाढलं पण पगार नाही. अगदी तेच. वरवर पाहता प्रगती दिसतेय, पण हातात मात्र काहीच नवीन येत नाहीये. हे ऐकायला थोडं विचित्र आणि गोंधळात टाकणारं वाटतं ना. नक्कीच. म्हणजे हा असा एक विरोधाभास आहे जो कुणालाही बुचकळ्यात टाकेल. कारण आपण नेहमी हेच गृहीत धरतो की अधिक काम किंवा अधिक व्यवसाय म्हणजे थेट अधिक नफा बरोबर. किंवा अधिक पैसा. पण अर्थकारणाच्या जगात हे गणित नेहमीच असं सरळ नसतं. आणि हेच गणित आजच्या आपल्या या सखोल चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या सरकारी कंपनीच्या IRFC म्हणजेच इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशनच्या चौथ्या तिमाहीतील, ज्याला आपण Q4 म्हणतो. Q4, त्याच्या कामगिरीचे विश्लेषण करणार आहोत. आपल्याकडे त्यांच्या ताळेबंदाची, महसुलाची आणि नफ्याची सगळी ताजी आकडेवारी आहे आणि आजच्या या डीप डाईव्हचं ध्येय अगदी स्पष्ट आहे. वरवर पाहता या कंपनीचा महसूल वाढलेला दिसतोय, पण नफा मात्र एकाच जागी ठप्प का आहे? या आकड्यांच्या आत नक्की असा कोणता खेळ सुरू आहे ज्यामुळे हा टेक होम सॅलरी न वाढण्याचा प्रकार घडतोय? हो, आणि तेच आपण उलगडून पाहणार आहोत. पण या आकडेवारीच्या आत डोकावण्यापूर्वी IRFC नक्की काय करते आणि त्यांचा मूळ व्यवसाय कसा चालतो हे समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. बरोबर. कारण ही काही एखादी वस्तू बनवणारी किंवा थेट ग्राहकांना सेवा देणारी कंपनी नाहीये. ही भारतीय रेल्वेची एक प्रकारे फायनान्सिंग आर्म आहे, म्हणजे आर्थिक बाजू सांभाळणारी संस्था आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर भारतीय रेल्वेला जेव्हा नवीन इंजिन घ्यायची असतात किंवा नवीन डबे बनवायचे असतात किंवा अगदी ट्रॅक टाकायचे असतात, तेव्हा ते स्वतःच्या खिशातून किंवा थेट सरकारच्या बजेटमधून पैसे न वापरता या कंपनीकडून घेतात. अगदी तसंच. हे बघा, भारतीय रेल्वेचा आवाका प्रचंड आहे. दरवर्षी त्यांना हजारो कोटी रुपयांची गरज असते. हो, ते तर आहेच. आणि सरकार दरवर्षी बजेटमधून एवढी मोठी रक्कम एकाच वेळी देऊ शकत नाही. तिथेच IRFCची भूमिका सुरू होते. ही कंपनी बाजारातून, म्हणजे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारातून बॉन्ड्स किंवा इतर मार्गांनी कर्ज उभारते. अच्छा, म्हणजे बाजारातून पैसे उचलतात. हो, आणि ते पैसे रेल्वेला साधनसामुग्री विकत घेण्यासाठी देतात. त्यानंतर रेल्वे ती साधनसामुग्री भाड्याने म्हणजे लीजवर वापरते आणि IRFCला त्या बदल्यात नियमित पैसे देते. म्हणजे अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर ही कंपनी एक मिडलमॅन किंवा मध्यस्थ म्हणून काम करते. अगदी बरोबर. हे चालवायचा. हे जर असे असेल तर मग त्यांच्या ताज्या आकडेवारीकडे पाहिल्यास एक गोष्ट खूप स्पष्ट दिसते. कोणती? कंपनीच्या महसुलात अतिशय चांगली वाढ झाली आहे. म्हणजे गेल्या वर्षी याच तिमाहीत महसूल 6,723 कोटी रुपये होता. तो यंदा 9% वाढून 7,336 कोटी रुपयांवर पोचला आहे. 9% वाढ ही एवढ्या मोठ्या प्रमाणावर काम करणाऱ्या कंपनीसाठी चांगलीच म्हणायला हवी ना? होय, चांगलीच आहे. आणि या वाढीसोबतच त्यांचा जो EBIT आहे, म्हणजे ऑपरेटिंग प्रॉफिट, ऑपरेटिंग प्रॉफट किंवा परिचालन नफा, तो देखील 8% वाढून 7,218 कोटी रुपयांवर गेला आहे. अरे वा. आणि हे आकडे हेच दर्शवतात की कंपनीचा जो मूळ उद्देश आहे, रेल्वेला वित्त पुरवठा करणे, तो अतिशय उत्तम प्रकारे सुरू आहे. रेल्वेचे प्रकल्प वेगाने चालू आहेत आणि त्यामुळे IRFCला मिळणारा महसूल वाढत आहे. पण इथेच तर एक मोठी गोम आहे. जर महसूल 9% वाढतोय, त्यांचा मूळ व्यवसाय एवढा चांगला चाललाय, ऑपरेटिंग प्रॉफिट वाढतंय, याचा अर्थ असा की त्यांचा मूळ व्यवसाय अगदी निरोगी आहे. हो, आहेच. पण तरीही जेव्हा आपण बॉटम लाईनकडे बघतो किंवा हातात येणाऱ्या निव्वळ नफ्याकडे म्हणजे नेट प्रॉफिटकडे बघतो, तेव्हा तो गेल्या वर्षीच्या 1,682 कोटी रुपयांवरून यंदा फक्त 1,684 कोटी रुपयांवर गेला आहे. हो, अगदीच किरकोळ वाढ.
म्हणजे वाढ फक्त 0% आसपास आहे. जर वरून येणारा पैशाचा प्रवाह वाढला आहे पण तळाशी नफा मात्र तेवढाच राहिलाय, याचा सरळ अर्थ असा होतो की मध्ये कुठेतरी मोठी गळती आहे, बरोबर? हां, अगदी अचूक निष्कर्ष आहे. आणि ती गळती कुठे होत आहे हे समजून घेण्यासाठी आपल्याला नेट इंटरेस्ट मार्जिन ही संकल्पना समजून घ्यावी लागेल. अच्छा. आपण मगाशी पाहिल्याप्रमाणे IRFC बाजारातून पैसे उभारते आणि रेल्वेला देते. मला इथे एक रूपक वापरायला आवडेल, जेणेकरून हे अधिक सोपं होईल समजायला. हे एखाद्या होलसेल किराणा व्यापारासारखं आहे का? कसं म्हणजे? समजा एक व्यापारी होलसेल मार्केटमधून गहू विकत घेतो आणि गावातल्या लोकांना विकतो. आता अचानक होलसेल मार्केटमध्येच गव्हाचे भाव वाढले आहेत. हं, त्यामुळे व्यापाऱ्याला गहू विकत घेण्यासाठी जास्त पैसे मोजावे लागत आहेत. पण तो गावातल्या लोकांना मात्र लगेच वाढीव भावाने गहू विकू शकत नाही, कारण त्यांचा काहीतरी आधीच करार झालेला असतो. बरोबर. परिणामी त्याची गव्हाची विक्री खूप होत आहे, दुकानात गर्दी आहे. पण गव्हाची खरेदी महाग पडल्यामुळे त्याच्या खिशात उरणारा नफा मात्र कमी झाला आहे. हो, हे रूपक या परिस्थितीला अतिशय चपखल लागू पडतंय. बघा, IRFCच्या बाबतीत गहू म्हणजे पैसा. जेव्हा बाजारात व्याजाचे दर वाढतात, तेव्हा IRFCला कर्ज उभारण्यासाठी जास्त व्याज द्यावं लागतं. हां, त्यांचा कॉस्ट ऑफ फंड्स किंवा भांडवल उभारणीचा खर्च असतो. आता जेव्हा ते हे पैसे रेल्वेला देतात, तेव्हा त्यावर जे मार्जिन मिळते ते पूर्वनिर्धारित असते. म्हणजे आधीच ठरलेलं असतं. हो, जर बाजारातील व्याजदर वाढले आणि रेल्वेकडून मिळणारे व्याज त्याच प्रमाणात वाढले नाही, तर तो जो मधील फरक आहे, ज्याला आपण मार्जिन म्हणतो, यावर दबाव येतो. आणि तोच दबाव आपल्याला इथे दिसतोय. त्यांनी बाजारातून जो पैसा उचलला त्यावर त्यांना जास्त व्याज द्यावं लागलं. अगदी बरोबर. त्यामुळे त्यांच्या व्याजाचा खर्च म्हणजे इंटरेस्ट कॉस्ट वाढला. महसूल जरी 7,336 कोटी रुपये असला तरी त्यातून व्याजाचे हप्ते आणि इतर खर्च वजा केल्यानंतर निव्वळ नफा एकाच जागी थांबला. हे खरोखरच आश्चर्यकारक आहे. हो ना. की जास्त विक्री करणे किंवा व्यवसायाचा आकार वाढणे म्हणजे नेहमीच नफा वाढणे नसते. खरंय. याचबरोबर आणखी एका गोष्टीकडे लक्ष देणं महत्वाचं आहे. आपण आतापर्यंत फक्त वार्षिक तुलना केली, पण जर आपण क्वार्टर ऑन क्वार्टर म्हणजे QOQ QOQ म्हणजेच डिसेंबरच्या आधीच्या तिमाहीशी तुलना केली तर ही परिस्थिती अधिक स्पष्ट होते. हो, मी ती आकडेवारी पाहत होतो मगाशी. डिसेंबरच्या तिमाहीत महसूल 6,661 कोटी रुपये होता, जो या मार्च तिमाहीत वाढून 7,336 कोटींवर गेला. म्हणजे तिमाहीच्या तुलनेत विक्री चांगलीच वाढली, पण निव्वळ नफा मात्र 1,802 कोटींवरून थेट खाली घसरून 1,684 कोटींवर आलाय. हो, नफा घसरलाय. म्हणजे जास्त व्यवसाय करूनही प्रत्यक्षात नफा कमी झाला आणि याचा थेट परिणाम EPS वर झालेला दिसतोय, जो 1.29 रुपयांवर अगदी स्थिर आहे. इथे EPS म्हणजेच अर्निंग्स पर शेअर ही संकल्पना थोडी उलगडून सांगणं गरजेचं आहे. कारण शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी हा आकडा अत्यंत महत्वाचा असतो. EPS म्हणजे काय हे आपण एका पिझ्झाच्या उदाहरणावरून समजू शकतो का? नक्कीच. समजा एखादी कंपनी म्हणजे एक मोठा पिझ्झा आहे आणि त्या कंपनीचे शेअर्स म्हणजे त्या पिझ्झाचे तुकडे आहेत. आता कंपनीचा आकार कितीही मोठा झाला, महसूल कितीही वाढला, तरी गुंतवणूकदाराला रस असतो तो एका तुकड्यामध्ये. एका तुकड्याच्या वाट्याला किती चीज म्हणजे किती नफा येतोय हे EPS सांगतं. अगदी सोप्या भाषेत सांगितलं. इथे IRFCचा पिझ्झा मोठा झालाय, पण एका तुकड्यावरचं चीज मात्र 1.29 रुपयांवरच अडकलं आहे. ते वाढलेलं नाहीये. आणि हीच ती गोष्ट आहे जी शेअर बाजाराला अस्वस्थ करते. कारण शेअर बाजारातील गुंतवणूकदार हे भविष्यात वाढणाऱ्या चीजच्या अपेक्षेने पैसे गुंतवत असतात. बरोबर आहे. पण यातून आपल्याला कंपनीच्या व्यवसायाचे मोठे चित्र म्हणजे द बिग पिक्चर देखील पाहावे लागेल. प्रत्येक नाण्याला जशा दोन बाजू असतात तशा IRFCच्या बाबतीत काही अत्यंत मजबूत आणि सकारात्मक बाजू आहेत. कोणत्या? ज्या केवळ एका तिमाहीच्या आकडेवारीवरून दुर्लक्षित करता येणार नाहीत. बरोबर. या सगळ्या आकडेवारीच्या पल्याड एक खूप मोठी कथा किंवा थीम सुरू आहे. ती म्हणजे भारतीय रेल्वेचं आधुनिकीकरण आणि त्यांची भांडवली गुंतवणूक म्हणजे कॅपेक्स. अगदी बरोबर. भारतीय रेल्वे सध्या एका ऐतिहासिक स्थित्यंतरातून जात आहे. आपण पाहतोय की देशभरात विद्युतीकरणावर प्रचंड भर दिला जात आहे. हो, सगळीकडे काम चालूच आहे. जुन्या गाड्यांच्या जागी नवीन वंदे भारत एक्सप्रेस येत आहेत, रेल्वे स्थानकांचं नूतनीकरण होत आहे आणि नवीन ट्रॅक्स टाकले जात आहेत. या सर्व प्रकल्पांसाठी लागणारा पैसा प्रचंड मोठा आहे. हो, अब्जावधी रुपये लागतात.
केपेक्स म्हणजे भविष्यातील विकासासाठी केलेली मोठी गुंतवणूक आहे आणि या सर्वांचा थेट फायदा IRFCला होतो, कारण या सगळ्यासाठी पैसा पुरवण्याचं काम तेच तर करतात. पण इथे माझ्या मनात एक शंका येते. जर हा सगळा व्यवसाय सरकारच्याच हातात आहे आणि सरकारचीच बँक किंवा फायनान्स कंपनी आहे, तर मग यात जोखीम किंवा रिस्क कुठे आहे? म्हणजे एखादा सामान्य गुंतवणूकदार विचार करू शकतो की हा अतिशय सुरक्षित व्यवसाय आहे, कारण रेल्वे काही कधीही बुडणार नाहीये आणि सरकार त्यांना पैसे देण्यापासून कधीही मागे हटणार नाहीये. हाच सर या व्यवसायाचा सर्वात मोठा पॉझिटिव्ह ट्रिगर आहे. हा एक PSU व्यवसाय आहे ज्याला भारत सरकारचा पूर्ण पाठिंबा आहे. अच्छा. या कंपनीची जोखीम अतिशय कमी आहे, कारण त्यांचे कर्ज बुडण्याची म्हणजे बॅड लोन्सची शक्यता जवळजवळ 0 आहे. हो, कारण सरकारच हमी देतंय. बरोबर. भारतीय रेल्वे कधीही IRFCचे पैसे थकवणार नाही, त्यामुळे या व्यवसायात एक प्रकारची अफाट सुरक्षितता आणि स्थिरता आहे. पण इथेच मी थोडे वेगळे मत मांडू इच्छितो. सांगा ना. हे बघा, गुंतवणूकदार शेअर बाजारात फक्त सुरक्षिततेसाठी येत नाहीत, ते संपत्ती वाढवण्यासाठी, नफा कमावण्यासाठी येतात. जर हा शेअर एकाच जागी अडकून राहणार असेल, जर EPS वाढणार नसेल, तर मग एखाद्याने बँकेत फिक्स डिपॉझिट करणे काय वाईट? तिथेही पैसे सुरक्षित असतात आणि ठरलेलं व्याज मिळतेच. मग शेअर बाजारातील अस्थिरता का सहन करायची? हा एक अतिशय वैध आणि महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि इथेच शेअर बाजाराच्या अपेक्षा आणि या कंपनीचा मूळ उद्देश यांच्यात एक मोठा संघर्ष निर्माण होतो. हो ना. तुम्ही जे फिक्स डिपॉझिटचं उदाहरण दिलं ते एका अर्थी बरोबरच आहे. पण शेअर बाजारात जेव्हा अशा PSU शेअर्समध्ये तेजी येते, तेव्हा लोकांच्या अपेक्षा अवास्तव वाढतात. हो, मला वाटते नुकतीच शेअर बाजारात या PSU शेअर्सची जी मोठी लाट आली होती ना, हो, खूपच मोठी रॅली होती ती. त्यामुळे लोकांच्या डोक्यात वेगळीच हवा गेली आहे. बाजाराला आता या कंपनीकडून एका फास्ट पेस्ड थ्रिलर चित्रपटाची अपेक्षा आहे. खरंय. जिथे दर क्षणाला काहीतरी थरारक घडेल, नफा दर तिमाहीला रॉकेटसारखा वर जाईल आणि शेअरची किंमत रातोरात दुप्पट होईल. पण IRFCचा मूळ स्वभाव हा एका संथ, शांत आणि स्थिर डॉक्युमेंटरीसारखा आहे. अगदी बरोबर. ती तिचं काम अतिशय उत्तम आणि विश्वासार्हपणे करत आहे. पण त्यात बाजाराला हवा असलेला तो आक्रमक थरार नाहीये. आणि म्हणूनच अल्पकालीन किंवा शॉर्ट टर्म परिणामांचा विचार केला तर हे ताजे निकाल बाजारासाठी सरासरी मानले जातील. म्हणजे ॲव्हरेज. हो, बाजाराला वेगाने वाढणारा नफा हवा असतो, जो इथे दिसत नाहीये. त्यामुळे शेअरची हालचाल ही संमिश्र, तटस्थ किंवा थोडीशी नकारात्मक असू शकते. म्हणजेच अल्पावधीत शेअर एका विशिष्ट कक्षेत, ज्याला आपण रेंज बाउंड म्हणतो, तसाच राहण्याची शक्यता आहे. त्यात कोणतीही मोठी उसळी बघायला मिळणार नाही. बरोबर. अल्पावधीत यात नक्कीच अस्थिरता राहू शकते. पण जर तुम्ही मगाशी दिलेल्या फिक्स डिपॉझिटच्या तुलनेकडे पुन्हा गेलो आणि दीर्घकालीन दृष्टिकोनातून विचार केला, तर इथे एक मोठी इन्फ्रा ग्रोथ थीम काम करत आहे. अच्छा. पायाभूत सुविधांचा विकास ही काही 1-2 वर्षांची गोष्ट नसते. ही एक दशकांची प्रक्रिया आहे. जोपर्यंत भारत सरकार रेल्वेवर प्रचंड खर्च करत राहील, तोपर्यंत IRFCचे उत्पन्न वाढत राहील. बरोबर. आणि शेअर बाजारात अशा कंपन्या डिव्हिडंड किंवा लाभांश देण्यासाठी ओळखल्या जातात, ज्या गुंतवणूकदारांना रातोरात श्रीमंत होण्यापेक्षा एका मोठ्या सरकारी यंत्रणेच्या विकासात दीर्घकाळासाठी सहभागी होऊन स्थिर परतावा हवा असतो, त्यांच्यासाठी ही कंपनी बनलेली आहे. हे खूप स्पष्ट आहे. म्हणजे हा खेळ T20 क्रिकेटचा नसून 5 दिवसांच्या टेस्ट मॅचचा आहे. इथे संयम आवश्यक आहे. अगदी बरोबर. आजच्या या सखोल चर्चेत आपण खरोखरच IRFCच्या Q4 निकालांचे अनेक पदर उलगडून पाहिले. आपण पाहिलं की कसा कंपनीचा महसूल वेगाने वाढतोय, पण व्याजाच्या वाढलेल्या खर्चामुळे आणि मार्जिनवरील दबावामुळे निव्वळ नफा एकाच जागे थांबलाय. होलसेल मार्केटमधील महागड्या गव्हासारखं त्यांचं कॉस्ट ऑफ फंड्स वाढलंय. हो, आपण EPSचा स्थिर पिझ्झाचा तुकडा पाहिला आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या कंपनीचा सुरक्षित आणि स्थिर स्वभाव कसा आधुनिक शेअर बाजाराच्या आक्रमक अपेक्षांशी जुळत नाही हेही आपण समजून घेतलं. हे सर्व विश्लेषण पाहिल्यानंतर आपण एका अशा निष्कर्षावर पोहोचतो जिथून एक पूर्णपणे नवा आणि महत्त्वाचा विचार पुढे येतो. कोणता विचार? बघा, आपण आत्तापर्यंत भारतीय रेल्वेच्या आधुनिकीकरणाच्या आणि त्यातून IRFCला मिळणाऱ्या फायद्याच्या गोष्टी केल्या. पण काय? पण समजा आजपासून 10 किंवा 15 वर्षांनी एक वेळ अशी येईल जेव्हा भारतीय रेल्वेचे 100% विद्युतीकरण पूर्ण झालेलं असेल. अच्छा.
देशभरात सर्व जुन्या गाड्यांच्या जागी नवीन वंदे भारत किंवा आधुनिक गाड्या धावत असतील, स्थानकांचे नूतनीकरण पूर्ण झालेले असेल, म्हणजेच हा जो सध्याचा प्रचंड मोठा केपेक्स किंवा भांडवली गुंतवणुकीचा टप्पा आहे तो पूर्ण होईल. बापरे, म्हणजे हे सगळं काम जेव्हा संपेल तेव्हा? हो, त्यानंतर काय? जेव्हा रेल्वेला नवीन मोठ्या कर्जाची गरज भासणार नाही, तेव्हा IRFCच्या व्यवसायाच्या वाढीचे इंजिन कुठून ऊर्जा मिळवेल? हा खरोखरच खूप मोठा प्रश्न आहे. देशाच्या पायाभूत सुविधा उभारण्यासाठी बनवलेली ही कंपनी आपले मूळ उद्दिष्ट पूर्ण झाल्यानंतर भविष्यातील वाढीसाठी इतर कोणती क्षेत्रे शोधेल? हां, खरोखरच एक असा विचार आहे जो कोणालाही नव्या दृष्टिकोनातून विचार करायला भाग पाडेल. नक्कीच. सध्या दिसणारी ही सुवर्ण संधी भविष्यात कशी टिकवून ठेवली जाईल हा एक मोठा प्रश्न आहे. एका मोठ्या मिशनवर असलेली कंपनी जेव्हा ते मिशन संपेल तेव्हा काय करेल? याच प्रश्नासोबत आज आपण इथेच थांबूया. या आकड्यांच्या आणि संकल्पनांच्या मुळाशी जाण्याचा हा प्रयत्न निश्चितच फायद्याचा ठरला असेल. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आणि सखोल विश्लेषणासह. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच युजफुल व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.